नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुकास्तरीय मूल्यांकन समितीचे शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत. या उपक्रमाच्या काही हायलाइट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवात आपण या गणेश वंदनाने करतोय. तर बघूया गणेश वंदना. टाळ्या 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 टाळ्या. हाताकडे बघा, हाताकडे बघा. नमस्कार शिक्षक मित्रांनो. मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत 12 जानेवारी 2023 रोजी
आमच्या शाळेमधील परसबागेमध्ये विविध फळभाज्यांची रोपे लावण्यात आली. आज बरोबर 86 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 86 दिवसानंतर परसबागेतील फळभाजीपाला आता सुरू झालेला आहे. आणि आपण बघू शकता आमच्या या परसबागेतील जवळजवळ 5 ते 5.5 फूट उंचीच्या प्रत्येक टोमॅटोच्या झाडावरती 85 ते 100 इतक्या मोठ्या संख्येनं टोमॅटो आलेले आहेत. टोमॅटोची साईज ही खूप आकर्षक आहे, छान आहे आणि हा टोमॅटोचा जो प्लॉट आहे तो अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा या ठिकाणी तयार झालेला आहे. या प्रत्येक टोमॅटोचा कलरही खूप आकर्षक आहे आणि त्या फळाला आलेली चकाकी ही खूप छान आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित खत व पाणी व्यवस्थापन, त्याचबरोबर वेळच्या वेळी केलेली प्रत्यक्ष कार्यवाही, त्यामुळे ही परसबाग सर्वांना पाहण्यासारखी इतकी सुंदर तयार झालेली आहे. यासाठी पाणी व्यवस्थापन सावंतपूर ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले. त्याचबरोबर शेतीतज्ञ मान्य संदीप सावंत व रोहित सावंत यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझे नाव विशाखा संतोष ढेरे. मी जिल्हा परिषद शाळा पोलीस नंबर 1 येथून आज जिल्हा परिषद शाळा सावंतपूर या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेच्या निमित्ताने आलेले आहे. इथं आल्यावर प्रवेशद्वाराची जी कमान पाहिल्यावरच अतिशय प्रसन्न वाटते. पुढे येऊन पाहिले तर पटांगण पण अतिशय व्यवस्थित, स्वच्छ, सुंदर दिसले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अतिशय शिस्त दिसून आली. विद्यार्थी सर्व अगदी शिस्तीमध्ये होते. ऑफिसमध्ये गेले, ऑफिसमध्ये पण अतिशय सुंदर रीतीने सर्व रेकॉर्ड ठेवलेले दिसून आले. स्वच्छता छान केलेली आहे. पुन्हा आम्ही शाळेच्या परसबागेस भेट देण्यास आलो तर तिथे पण वांगी, पावटा, टोमॅटो, भेंडी, एवढा उन्हाळा असून सुद्धा खूप छान असं पाणी वगैरे देऊन व्यवस्थित निगा राखलेली आहे शिक्षकांनी. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याची खूप काळजी घेतलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त छान दिसून आली. तसेच वातावरण अतिशय सुंदर दिसून. भविष्यासाठी, पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्वांतर्फे. शालेय परसबागेतील पावट्याचा पहिला तोडा आमच्या शाळेतील सर्व शिक्षक भगिनी या ठिकाणी पावट्याला आलेल्या शेंगा तोडत आहेत आणि या शेंगांचा वापर आता आपण शालेय पोषण आहारमध्ये करणार आहोत. आणि बघा या शेंगा, पावट्याच्या शेंगा पहिला तोडा आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षक भगिनींनी केलेला आहे. आपण बघू शकता ही पावट्याच्या शेंगांनी पूर्ण थाळी भरलेली आहे. दुसरीही थाळी या ठिकाणी भरलेली आहे आणि अजूनही शेंगा तोडण्याची प्रक्रिया चालू आहे. पहिला तोडा आहे. आता यानंतर 2 ते 3 महिने आपल्याला या पावट्यापासून उत्पन्न मिळणार आहे. शेंगा झाल्यानंतर पलीकडे वांगी आहेत, टोमॅटो आहे. टोमॅटो ही अतिशय चांगल्या संख्येनं लागलेले आहेत. कोबी आहे, फ्लावर आहे. मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी भोगीचे नियोजन शाळेमध्ये करण्यात येत आहे. हे आमचं शाळेचं किचन आहे आणि या किचनमध्ये आता बघा आपण ज्या पावट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत त्या पावट्याच्या शेंगा या ठिकाणी या पद्धतीनं आम्ही आता या शालेय पोषण आहारामध्ये टाकणार आहोत. आता शालेय पोषण आहारामध्ये हा परसबागेतील भाजीपाला वापरणार आहे. किती छान शेंगा दिसत आहेत बघा. केवढा हा आनंद शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी. खूप सुंदर. खूप आहे त्याला कीड लागणं स्वतः खूपच काळजी घेतलेली आहे. हो अजिबात अहो रात्र कष्ट घेतले सरांनी यासाठी खूप. आणि पावट्यावर मावा आणि आळ्या असतात ना, सोडलं की एखादी आळी दिसतीच, पण या पावट्यामध्ये एक सुद्धा आळी नाही. मस्तच. आणि बी तर किती मोठे किती छान. मग मोठं चवीला चांगला आहे पावटा.
आणि आज पावटे बंद करायचं ना? पावटेभात नाही पावटे भात. हे करा की रस्ता चांगला नाही. करा. त्याचं आम्हाला पाहिजे. का भातच घालणार आहे हा. का? पावटेभात करा मग. आता उद्या तोडून करायचं. पावटे भात. पावटे एक भात दिवस करा. नियोजन करून का नाही अजून आहे भरपूर तोडायलाच वेळ नाही. अरे, तेलकट आहे. तोडायचंच बरं का, मी निर्माण सोडली. निर्माण झाली. आम्हाला जायचं सर्व. आम्ही निवडून आता घेतली. आम्हाला सर्व आहे अजून म्हणून. नवीन आज निघतील एवढे अजून डबल होय, अजून एवढ्या नाही. एक निघतील उद्या अजून. पाडवा आहे ना. आज सोडा फ्रीज मध्ये ठेवा. एक सुद्धा खिडकी नाही, हे विशेष आहे. ते बियाचं घ्या हो, किती नाही कोप आहेत बिये. एक सुद्धा खिडकी नाही. शिडका एक सुद्धा बी नाही आणि सगळे भरलेले आहेत. भारत झाला असतं पण आपलं जरा त्याच मध्ये आहे. ह्याच्यामुळे तरी 3-4 किलो शेंगा निघाले असतात. होय. होय. माकडाने खाल्ल्या असतात. असू दे. त्याचं तर काय खायचं. आमच्या परसबागेमध्ये टोमॅटो, पावटा, कोबी, फ्लावर याचबरोबर वांग्याचाही प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. सदर प्लॉटमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीने वांग्याची जोपासना करण्यात आलेली आहे आणि भरघोस अशा स्वरूपाने जवळजवळ 4 ते 5 किलो वांगी 1-2 दिवसाच्या आडाने आपल्याला प्राप्त होत आहेत आणि या इतक्या मोठ्या संख्येने प्राप्त होणाऱ्या वांग्याचा आपण शालेय पोषण आहारामध्ये वापर करत असतो. या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या जिल्हा परिषद सावंतपूर मॉडेल स्कूल शाळेतील परसबागेमध्ये तयार करण्यात आलेला फ्लावर अतिशय छान आणि उत्कृष्ट प्रकारे मोठ्या साईजमध्ये आणि निकोप कोणत्याही प्रकारची कीड न लागलेला सुंदर असा फ्लावर आम्ही आमच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सावंतपूर शाळेच्या परसबागेमध्ये लावण्यात आलेला आहे आणि तो यशस्वीरित्या प्राप्तही झालेला आहे. या फ्लावरचा आपण शालेय पोषण आहारामध्ये नियमित वापर करत असतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फ्लावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. या फ्लावरबरोबरच कोबीही या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. बघा, कोबीचीही लाईन एक अतिशय सुंदर आहे. हा जो फ्लावर आहे हा फ्लावर आता आपण डायरेक्ट किचनमध्ये या शालेय पोषण आहारामध्ये आपण याचा वापर करणार आहोत. अतिशय सुंदर आणि निकोप अशा स्वरूपाचा मोठ्या साईजमध्ये उत्कृष्ट असा भाजीमध्ये वापरणार आहोत आणि या फ्लावरचा आस्वाद आपण आपल्या शाळेमध्ये असलेल्या मुलांच्या शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना देणार आहोत. आणि अशाच पद्धतीने या परसबागेमध्ये उत्पन्न झालेल्या या परसबागेमध्ये तयार झालेल्या भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारामध्ये आपण नेहमीच वापर करत असतो आणि या भाजीपाल्याचा मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आस्वाद देत असतो. अशा पद्धतीचा उत्कृष्ट उपक्रम आमच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सावंतपूर शाळेने यावर्षी सुंदररित्या यशस्वीरित्या राबवलेला आहे आणि हे चित्र तुमच्यासमोर दिसतंच आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या या शाळेमध्ये अगदी परसबागेच्या पुढच्याच बाजूला एक छोट्याशा जागेमध्ये कांद्याची लावण केलेली आहे आणि हा कांदाही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेला आहे. जवळजवळ 3 ते 3.5 महिन्याचा हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला या ठिकाणी या आमच्या बागेमध्ये दिसतो आहे. कांद्याबरोबरच कांद्याच्या मध्ये कोथिंबीरही अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस असतानाही खूप चांगलं या ठिकाणी उत्पन्न आलेलं आहे. हा कोबी आमच्या परसबागेतेलीचा हा कोबी आहे आणि हा कोबीही जवळजवळ 1 ते 1.5 किलो वजनाचा कोबी या ठिकाणी तयार झालेला आहे. या कंपाऊंडच्या शेजारी लावलेला हा जो काही दोडक्याचा वेल आहे या दोडक्याच्या वेलालाही अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि उत्कृष्ट दर्जाची दोडक्याची या ठिकाणी लागण झालेली आहे. आपल्याला आपण बघू शकता या कंपाऊंडवरती आपण या ठिकाणी हा जो दोडका आहे तो दोडका लटकलेला दिसतो आहे तो आपण आहारामध्ये वापरणार आहे. अशा पद्धतीनं या परसबागेच्या बाजूला आपण झेंडूची रोपं लावलेली होती. 100 रोपं आपण या परसबागेच्या बाजूला दोन्ही साईडला लावलेली होती आणि या झेंडूलाही अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलं आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. ही फुलं आपल्या परसबागेमध्ये असलेल्या झेंडूची आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूलाही या ठिकाणी अशाच पद्धतीचा
झेंडूचा ताटवा तयार झालेला आहे. त्या ठिकाणी पिवळी फुलं, केशरी रंगाची फुलं आणि पिवळी फुलं अशा पद्धतीनं असा सुंदर असा फुलांचा कवर या बागेला आपण घेतलेला आहे आणि दिसण्यासाठी हे अतिशय सुंदर आणि मोठे चांगलं. हॉटेल्स असतात बघा, 5 स्टार हॉटेल्स वगैरे 7 स्टार हॉटेल्स असतात नाही, त्या हॉटेलमध्ये चावी फिरवायची नसते. त्या चावीमध्ये असे सेन्सर ॲडजस्ट केलेले असतात. त्यामुळे त्या चावीच्या खाली हात तसा नेला की पाणी सुरू होते. म्हणजे आता चावी, आता हा सेन्सर आहे बरं का, चावीमध्ये अशा पद्धतीचे सेन्सर बसवले असतात. चालू करणं ते अशा पद्धतीचे सेन्सर बसवले असतात. ह्या हात ही चावी आहे किंवा हा नळ आहे, याच्या खाली हात जर नेला तर लगेच तुम्हाला पाणी येतं. तर त्याच्या खाली हात नेऊन बघा, नुसता हात काढलं गे तिथं बंद करू नका रे. आहे का? जोपर्यंत थांब, किती वेळ चालू होते बघूया. इकडे ते सेन्सर सेन्सर पुढं आहे, इथं आहे, त्याच्या खाली हात पाहिजे असा. हा हा, हात काढा. ओके, छान. याच्या खाली हात असा नेला की पाणी सुरू. म्हणजे चाव्यांमध्ये असे सेन्सर बसलेस आहे का, काढले की बंद केलं. ती तंत्रज्ञान पुढे गेले बघायचं. नुसतं हातला शेतीसाठी नुसतं कसं त्याला हात खाली घालायचं, लगेच शेतीला पाणी. रानात गेल्यावर असंच करायचं, नुसतं हात असं खाली करायचं. तर हे असं याच्यामध्ये प्रेस करायचं. हे बसलं. आता हे बसलं होय का नाही. आता ही मोटरचं याचं ऑन ऑफचं बटन इथं आहे बघा. आणि ह्याला उलट आणि सुलट म्हणजे घड्याळ्याच्या काठीच्या दिशेनं आणि विरुद्ध दिशेनं सुद्धा फिरवण्याची. इथं खाली दिले बघ, डायरेक्शन दिले का, डायरेक्शन दिले का सांगायचं. डायरेक्शन नाही का, डायरेक्शन दिशा चेंज करते ते. म्हणजे समजा आता मी ऑन केलं बटन, तर बटन ऑन करायचं इथं आहे बघा. कोण बटन ऑन करते, आपण हे स्विच चालू करायचं. हा झालं का सुरू. आता या हातात घ्या कोणतरी, तुम्ही हातात तिकडं दाखवायचं. हां, आता ते त्याच्यात आणि हे कर. आता बंद करते, बंद करायचं स्विच कुठे आहे. आता ते चालू कर. आणि आता डायरेक्शन बटन आहे की नाही, आहे का, ते बदल बदल. हा, दिशा बदलते का चाकाची बघा. हा, आता डायरेक्शन बदल, उलट झालं. म्हणजे रिमोटवरच्या गाडी असत नाही, मागं घ्यायच्या पुढे न्यायचं, ते मेकॅनिकल ह्याच्यात आहे.
पर्यावरणपूरक इको क्लब अंतर्गत मातीपासून गणपती तयार करणे हा उपक्रम अतिशय सुंदररित्या घेण्यात आला. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये क्रीडा विषयाअंतर्गत आपल्या ज्या काही नियमित स्पर्धा असतात, नियमित खेळ असतात, त्यापेक्षा की वेगळा असा खेळ प्राथमिक स्तरावरती घेण्यात येतो आणि तो म्हणजे स्पीडबॉल. या स्पीडबॉल खेळाचे मटेरियल आपल्याला या शाळेमध्ये प्राप्त झालेले आहे आणि या बॉल अंतर्गत आपण या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकत्रित करण्यासाठीचा जो काय हा खेळ आहे तो अतिशय सुंदररित्या एका तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत घेण्यात येतो. त्याचबरोबर शाळेचे जे काही कंपाऊंड आहे किंबहुना गेट आहे, या गेटचे कामकाज चालू असतानाचं चित्र आपल्यासमोर उभं दिसतं आहे. तर या कामासाठी आपण या शाळेसाठी जो वेळ दिलेला आहे तो वेळ आपल्यासमोर दिसतो आहे. अतिशय भव्य असं सुंदर गेट या शाळेचं या ठिकाणी संपन्न होत असताना त्या गेटला पाणी मारणे असेल किंबहुना त्याची काळजी घेणे असेल, 21 दिवस पाणी मारण्याचं काम आपण या ठिकाणी या शाळेमध्ये केलेलं आहे की जेणेकरून या शाळेत जे काही मॉडेल स्कूल अंतर्गत काम झालेलं आहे त्या कामाचा दर्जा आणि ते काम दर्जेदार व्हावं, टिकाऊ स्वरूपाचं व्हावं यासाठी दिवसातून जवळजवळ 3 ते 4 वेळा या कामावरती पाणी मारलेलं आहे आणि ते 1-2 दिवस नाही तर जवळजवळ 21 दिवस आपण या मॉडेल स्कूल अंतर्गत होणाऱ्या कामाची काळजी वजा घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीनं भरपूर पाणी मारल्यामुळं या सिमेंटच्या कामाची क्वालिटी जी आहे ती अतिशय सुंदर आणि चांगली या ठिकाणी तयार होणार आहे आणि तशी झालेली आहे. अशा पद्धतीनं दणकट काम झाल्यामुळं आपण त्याच्यावरती जी काही रंगरंगोटी करणार आहे, जिंबवणा जी बाला अंतर्गत जी पेंटिंग करणार आहे ते अतिशय चांगलं आणि दर्जेदार होणार आहे. त्याचबरोबर तंबाखूमुक्त अंतर्गत जे काही आपल्याला या शाळेचं क्षेत्र मर्यादित करायचं होतं, तंबाखूमुक्त शाळा या अभियानामध्येही आपण सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यासाठीचे जे काही निकष आहेत ते निकष पूर्ततेसाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक या ठिकाणी रस्त्यावरती जी काही पावले आहेत, त्याचबरोबर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा करी चढाई तो पार दिली कवरती जोरदार, साथी जण ते अंगावर गडी झाला पुरा गपगार. करी चढाई तो पार दिली कवरती जोरदार, साथी जण ते अंगावर गडी झाला पुरा गपगार. या खेळाची किमया नारी, यार खेळाची किमया नारी, भरी अंगात थरथरारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. रायडरला सुटला ठेव, त्यानं मिशीला मारला ताव, मनी ध्यानी त्याच्या एकमेव, दोघा तिघांना घेऊन यावं. रायडरला सुटला ठेव, त्यानं मिशीला मारला ताव, मनी ध्यानी त्याचे एकमेव, दोघा तिघांना घेऊन यावं. आता जगाला जिंकायची, आता जगाला जिंकायची, सुरू झाली तयारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. तीन आहेत. प्रवेश प्रवेश प्रवेश. जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सावंतपूर शाळेत प्रवेश आजच निश्चित करा. जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सावंतपूर शाळेत प्रवेश. माझी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणजेच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी आपल्या आपुलकीच्या व जवळच्याच जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सावंतपूर शाळेत आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. कारण आम्ही देतो एक उत्कृष्टता आणि गुणवत्ता. आणि या गुणवत्तापूर्ण शिक्षणांतर्गत
आमचे मॉडेल स्कूल सावंतपूर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक व क्रीडात्मक विकास कसा साधला जातो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आमचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये तालुका, जिल्हा व विभाग स्तरावरती क्रीडा क्षेत्रामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केलेले आहे। ते असे कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया लड़ती पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई लड़ती पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी घिसना कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे Ready?
9 तुमच्या 6 12 दिनार. ओके 1 2 3 स्टार्ट. वाऱ्यानं टिकल्या उडून जातील, त्या सांभाळून घ्यायचं आहे. त्यामुळे खेळच आहे. तीन स्टॉप. तुमच्या मोजा 8 आहेत काय? 9. चालायचं, पळायचं नाही. पळायचं नाही. पळायचं नाही. पळायचं नाही. हात समोर. तुम्हाला येते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है, सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है. योग महिमा अनंत है, आओ योग करें, चलो योग करें. आओ योग करें, चलो योग करें. भारत का प्राचीन योग, ये योग सभी से प्यारा है. भूमंडल पर सतत बह रही योग की निर्मल धारा है. स्वयं योगेश्वर ने ही आकाश से उतारा है. सार्वभौमिक सर्वकालिक सहितकारी योग है. आओ योग करें, चलो योग करें. अमरत्व का वरदानी स्वास्थ्यकारी योग है. आओ योग करें, चलो योग करें. आओ योग करें, चलो.
शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है, आओ योग करें। लगीन झालं का मी अडाणीच होती. शेठजीने मला ग म भ न पासून शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर मुलींच्या शाळेत मास्तरीन बी केलं. जेव्हा मी मास्तरीन झाले तेव्हा मला लोक दगड शेणकाला फेकायची म्हणून मी आधी काही डगबगली नाही. मी शाळेचं एक लुगडं नेसायची आणि शाळेत गेल्यावर दुसरं. शेठजी मला सारखं सांगायचं बाल्य बापाच्या दारात तारुण्य पतीच्या कोंडणाऱ्यात आणि वार्धक्य मुलाच्या डरकाव्यात घालवायचं नाही. सावित्री नाही, बाईची अवस्था बदलायला पाहिजे आणि जर ही बदलायची असेल तर प्रत्यक्ष स्त्री बदलणे गरजेचे आहे. कारण की घरातील एक पुरुष शिकला तर तो एकटाच छान होतो, पण घरातील एक स्त्री शिकली तर अवघं कुटुंब छान होतं. शेठजी असं म्हणायचं आणि मला बी बळ यायचं. वय शिकलं की लय मोठं होतं, ताकद येते. हे बी मला शेठजींनी शिकवलं. इथं गुरु जमले असताना मी वंदन करतो आणि माझे छोटेसे भाषण स्टार्ट करतो. मी आईबद्दल 4 शब्द सांगणार आहेत, ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. आई कल्पतरू, आई सौख्यात सागरू, आई माझी. आई कल्पतरू, आई सौख्यात सागरू, आई माझी. एका दिवशी श्याम खूप घेऊन आलेला असतो आणि आईला म्हणतो, आई ग जरा पाणी देशील का? हो श्याम देतो. श्याम पाय हात आणि तोंड धुतो आणि आई म्हणतो, आई ग जरा तुझी साडी हात असली का? का रे श्याम? कारण की मी आता थोड्या वेळ चाललो तर अजून एकदा माझे पाय घाण होती म्हणून तुझी साडी हात असली का? आणि आई म्हणते, हो बघ श्याम, जसं तू आपल्या पायाला कुठलीही घाण लागू नये जपतोस तसं आपल्या मनालाही जप. कुठल्याही वाईट विचाराचे बोलणी लागू नये. स्वामी तिने जगाचा, आई विना विकारी. स्वामी तिने जगाचा, आई विना विकारी. भगवान या कंदराचा पुणेरी वर प्रकटला, हातात तलवार घेऊन शत्रूवर दरडला. महाराष्ट्रात असा एकच छत्रपती शिवाजी महाराज. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी.
जीतो, सम्मान जीतो, पहचान जीतो, डर को जीतो, भीतर को जीतो, जीतो जीतो, जीतो जीतो घड़ी को, कब सुबह कब शाम है, अब आराम हराम है, पाना बड़ा मुकाम है। कौन तुझे झुका सकता है, किसकी ये औकात है, कौन तुझे हरा सकता है जब हम सब एक साथ हैं। आज यही एक शपथ उठा ले, कोई बड़ा सा सपना सजा ले, जाग जा कुछ करके दिखा दे, हर एक बाधा को तू मिटा दे, जंग का तू बिगुल बजा दे, 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 बिगुल बजा दे। Yeah.